नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर, अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड. आपल्याशी चर्चा करावीशी वाटली की हे जे सध्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळे एक संभ्रमाचं, एक संशयाचं वातावरण सध्या सगळीकडे आहे. एकीकडे हरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार डोक्याला हात लावून बसलेले आहेत. महायुतीचे उमेदवार जबरदस्तीनं आनंद उत्सव करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर म्हणावा तसा उत्साह दिसत नाही आणि जनता मात्र असं डोकं खाजवत आहे की झालं काय. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात लाट होती हे सर्वांना माहीत आहे आणि ह्यावेळेस सत्ता परिवर्तन होणार आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार हे जवळपास सर्वांचे अंदाज होते. मग महायुतीनं असं कोणतं चांगलं काम केलं की ज्याच्यामुळे नागरिकांनी एका रात्रीमध्ये आपलं मत परिवर्तन केलं, हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि जितके विरोधी होते, जितके महाविकास आघाडीमध्ये होते, ते सगळे जवळपास ठरवून पराजित झालेले आहेत आणि प्रचंड असं यश महायुतीला आलेलं आहे. वास्तविक लोकशाहीमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे एखाद्याला निवडून दिलं तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्या ठिकाणी संशय निर्माण होतो आणि लोक खाजवतात डोकं आपलं, त्यावेळेस मात्र विचार करावा लागतो की असं झालं काय की ज्याच्यामुळे हे इतकं परिवर्तन झालं. मित्रांनो, सध्या ईव्हीएमच्या विरोधात अनेक दिवसापासून संशय निर्माण झालेला आहे. वास्तविक विरोधी पक्षातील लोक निवडून आल्यानंतर ईव्हीएम बद्दल बोलणं सोडत होते आणि हरल्यानंतर ईव्हीएम बद्दल बोलतात. हा जो सुप्रीम कोर्टाने किंवा न्यायालयाने जो संशय व्यक्त केला ती एक प्रकारची विरोधी पक्षाला चपराकच आहे म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे बॅलेट पेपरनं सर्वात सोपी निवडणूक आहे. त्याच्यामध्ये लाईटची गरज लागत नाही, इतकं इलेक्ट्रॉनिक्स मशीनची गरज लागत नाही. बॅलेट पेपर आणायचा आणि ते कापून मतदारांना द्यायचा. मतदार ज्याला मतदान करायचं त्याच्यावर फुली मारतात आणि ती गुंडाळून बरोबर त्या पेटीमध्ये टाकतात. सोपा प्रकार आणि मोजण्यासाठी 1 नाही तर 2 दिवस लागतील, इतकाच फक्त फरक. परंतु ईव्हीएम मशीन, इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन, ह्या मशीनमध्ये एक मशीन आहे, तिला पुन्हा व्हीव्हीपॅड जोडलेला आहे, त्याला बॅटरी लागते, त्याला लाईट लागते, चार्जिंग लागते, बऱ्याचशा गोष्टी आल्या आणि हे एक इलेक्ट्रॉनिक्स मशीन आहे, एक डिव्हाइस आहे आणि ह्याच्यामध्ये चेंज करता येऊ शकतात. हे साधं सोपं गणित आहे. मोबाईलचे अनेक फंक्शन्स आणखी नागरिकाला माहीत नाहीत आणि अशा अवस्था असताना अडाणी 50% वर जवळपास फक्त लिहिता वाचता येणारे मतदार आहेत आणि त्यांच्यासमोर हे इलेक्ट्रॉनिक्स मशीन आणून ठेवायची आणि त्यानं बटन दाबायचं, टुई असा आवाज आला की मतदान झालं म्हणून त्या पर्चीला पाहायचं आणि वापस यायचं. बरं, त्याच्यापेक्षा आणखी भयानक असं आहे की जर आपल्याला ईव्हीएम मशीनचं मतदान मोजायचं असेल तर एका बूथसाठी जवळपास 47,000 रुपये भरावं लागतात. मला सांगा, देशामध्ये पारदर्शक सरकार जर आणायचं असेल तर असे कंबरडे मोडायचे निर्णय आवश्यक आहेत का? पारदर्शक निवडणूक झाली पाहिजे आणि सभ्य असे नागरिक निवडून येऊन सरकारमध्ये सामील झाले पाहिजेत हे आहे. परंतु व्हीव्हीपॅड मोजायचेच नाहीत, व्हीव्हीपॅडचे
मतदान मोजायचंच नाही, आणि मोजायचं असेल तर ते बी 10% मोजायचं, त्याच्यासाठी सुद्धा पैसे भरावे लागतात. हे जरा अवघड प्रक्रिया आहे आणि कुठं ना कुठं झोळ आहे, हे तुम्हाला मानावं लागेल. आता वास्तविक पाहता माझ्या या विधानावर सत्ताधारी पक्षाचे लोक टीका करतील, कडवून विरोध करतील, पण जेव्हा हे सत्ताधारी विरोधात होते तेव्हा काँग्रेसवर आरोप करायचे की याने झोल केलेला आहे आणि ईव्हीएम मशीनने मतदान नको, बॅलेट पेपरने पाहिजे. आणि आता हे सत्तेत आले आणि काँग्रेसवाले विरोधात गेलेले आहेत आणि ते आता म्हणतात की आम्हाला मतपत्रिकेने मतदान पाहिजे. दोघंही फार चालू आहेत, काँग्रेसवाले बी चालू आहेत आणि भाजपवाले बी चालू आहेत. तर हे दोघंही आपल्या परिस्थितीप्रमाणे आपली चाल बदलतात. परंतु मला एक पत्रकार आणि सामान्य नागरिक आणि मतदार म्हणून फक्त एवढंच म्हणायचं आहे की मतदान हे बॅलेट पेपरनं झालं पाहिजे. सोप्या पद्धतीचं मतदान आहे, त्याच्यामध्ये झोल करता येत नाही आणि त्यामध्ये अतिशय पारदर्शकता आहे आणि अशी जी सोपी पद्धत आहे. आणि इतकी सोपी पद्धत सोडून इतकी अवघड पद्धत वापरण्याची गरज काय, हा एक सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे. आणि मतदार बंधूंनो, आता ह्या वेळेस सरकार कोणाचे येऊ द्या इथून पुढचं, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु ईव्हीएम मशीनला तुम्ही विरोध करा. ईव्हीएम मशीननं मतदान नको, जुन्या पद्धतीनं बॅलेट पेपरने मतपत्रिकेने मतदान झाले पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आपल्या मनातील संशय जाणार नाही आणि ह्या लढाईमध्ये तुम्ही सर्व सामील व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी समोर या. एवढंच मला फक्त ह्या व्हिडिओतून तुम्हाला सुचवायचं होतं. पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.